प्रवास अडचणीचा आणि त्रासदायक ठरत आहे। महाराष्ट्रातील ग्रामीण भागाची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या एसटीचा प्रवास खडतर स्थितीत सुरू आहे। हे सांगायचं कारणही तसंच आहे। पालघर जिल्ह्यातील डहाणू आगारातील भंगार एसटी बसमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहे। डहाणू एसटी डेपोतील बहुसंख्य बस गळक्या मोडक्या भंगार अवस्थेत असल्यानं त्यात प्रवास करणे धोकादायक झालं आहे। शिवाय नादुरुस्त बस रस्त्यात कुठेही पंक्चर किंवा तांत्रिक बिघाड होऊन बंद पडत आहेत। यामुळे आजारी, विद्यार्थी, कामगार वर्ग, शेतकरी इत्यादी सर्वसामान्य प्रवाशांना नाइलाजाने खासगी वाहनांचा आधार घेण्याची वेळ आली आहे। एसटी बसचा प्रवास हा स्वस्त आणि सुरक्षित मानला जात असला तरी डहाणू आगारात गेल्या अनेक महिन्यांपासून बहुसंख्य भंगार बस धावत असल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालाय। डहाणू डेपोतून तारापूर, कासा, तलासरी, सूर्यानगर, बोर्डी, घोलवड, विक्रमगड तसेच लांब पल्ल्याच्या संभाजीनगर, नाशिक, चोपडा, मालेगाव, सातारा, कोल्हापूर, शहादा, वाडा, भिवंडी येथे रोज शेकडो बस धावत असतात। परंतु गेल्या काही महिन्यांपासून या बसमधून प्रवास करणारे प्रवासी त्रस्त झाले आहेत। मात्र मागील काही वर्षापासून रस्त्यांवरील खड्डे, भंगार बस सेवेमुळे नागरिक त्रस्त झाले असून नाइलाजास्तव जीव धोक्यात टाकून त्याच एसटी महामंडळाच्या बसमधून प्रवास करण्याची नामुष्की ओढवल्याचे चित्र पालघर जिल्ह्यात दिसून येत आहे। मात्र याकडे कोणीच लक्ष देत नसल्याने महाराष्ट्राचे नवीन साहेब इकडे लक्ष द्या, भंगार गाड्यातून जीवघेणा प्रवास थांबवा अशी म्हणण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे।